रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या. हे स्वयंमूल्य म्हणजे काय, कोण सांगू शकते काय? राजू, काय स्वयंमूल्य म्हणजे काय वाटते? स्वतःची किंमत. मला वाटत असते मला 25,000 पगार पाहिजे आणि कंपनी 15,000 वर द्यायला तयार नसतं. मग रिअल व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे. एक तर त्यांनी द्यायला पाहिजे, आपली जर व्हॅल्यू आहे तर कंपनीनं 25,000 द्यायला पाहिजे. फक्त मला वाटतं 25,000 मिळालं पाहिजे. मग हे स्वयंमूल्य जाणून घ्यायला की नाही 2-3 प्रकार 4 प्रकारच्या खिडक्या आहेत. त्या खिडकीतनं आपल्याला स्वतःकडे बघायचं आहे. तुम्हाला पण दिसते, मला पण दिसते, बरोबर आहे? असं सगळ्यांचंच दिसते. आपलं ही पहिली खिडकी आहे. दुसरी जी खिडकी आहे ती लुप्त भाग, म्हणजे आपल्याला माहीत नाही पण समोर त्याला दिसत असते. तसं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असतं. फक्त आपल्याला वाटत आहे आपण भारी करायला पाहिजे आणि समोर त्याला दिसत असते, ते प्रॉब्लेमच दिसत असते, हे काय बरोबर करत नाही आहे. आणि तिसरी खिडकी आहे ती लपवलेला भाग, म्हणजे काही गोष्टी आपण लपूनच ठेवते. मी पण काही गोष्टी लपून ठेवते जे तुम्हाला कोण आहे, कुणाला काय तर असते ती किड अंगात कळायला नको वाटते कुणाला. त्यामुळे ती लपून ठेवायचं, कुणाला कोण आहे कळालं तर उलट आपण काय तर डेव्हलप होऊ शकतोय स्वतः. आणि चौथी खिडकी आहे ना ती सगळ्यात भारी आहे, म्हणजे ती आपल्याला पण माहीत नसते आणि समोर त्याला पण माहीत नाही. काय दिसते, ग्रोथ करायचा आहे, स्वतःचा पगार वाढवून घ्यायचा आहे, मग स्वयंमूल्य करणं गरजेचं आहे. म्हणजे मलाच वाटते की यस मी सगळ्यात भारी पंचिंग करतोय असं सगळ्यांना वाटायला पाहिजे. बरोबर आहे का रंजित? बरोबर. मला वाटते म्हणून पगार कसं वाढणार? मग त्या कुठल्या खिडकीतनं बघायचं बघा स्वतःकडं. आणि इथनं पुढं एक चार्ट आपण केला आहे, कोण कुठली जबाबदारी घ्यायची, काय घ्यायची. सगळ्या गोष्टी एकट्यावर डिपेंड नाही आहेत. आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळा सांगत आलो की नवीन स्किल शिका, त्याशिवाय ग्रोथ नाही. तर बेस्ट काय आहे ते आपण द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःच्या कामाकडे बघायचे तुम्ही ठरवा.